जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बियाण्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे 100% अनुदानावर. आजपासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. कृषी विभागांतर्गत प्रेस नोट जाहीर करून यासंबंधी कृषी विभागाने माहिती दिलेली आहे. तीच प्रेस नोट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. या अर्ज प्रक्रियेमध्ये शेवटची तारीख काय आहे अर्ज करण्यासाठी बियाणे अनुदानासाठी, आणि त्यासोबतच कुठल्या कुठल्या बियाण्यावर अनुदान दिलं जाणार आहे 100%, आणि कुठल्या बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा महा-डी-बी-टीवरून, आणि काही बियाण्यांसाठी तुम्हाला कृषी विभागाकडून ऑफलाईन अर्ज प्रक्रिया राबवायची आहे. ते कसं आहे हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत तूर, मूग, उडीद आणि सोयाबीन या 4 पिकांच्या अनुदानावरील बियाणे व पीक प्रात्यक्षिकासाठी गुरुवारपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे कृषी विभागाकडून. म्हणजे 29 मे 2025 या तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. आणि त्यासोबतच तुम्ही बघू शकता या प्रेस नोटमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी बियाणे बदलाचे महत्त्व विचारात घेता सुधारित संकरित वाणांचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रमाणित बियाणे वितरण या घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान 0.20 हेक्टर ते कमाल 1 हेक्टरपर्यंत मर्यादित असणार आहे. याची पात्रता म्हणजे मर्यादासुद्धा सांगितलेली आहे, ज्याच्याकडे 0.20 कमीत कमी हेक्टर जमीन ते कमाल 1 हेक्टरपर्यंत मर्यादित आहे. अशा शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्याअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यास महाबीज या बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत 7/12 उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर प्रमाणित बियाणे वितरित करण्यात येणार आहेत. तूर, मूग, उडीद 10 वर्षाच्या आतील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 50 रुपये किलोप्रमाणे अनुदान असून 10 वर्षाच्या वरील सुधारित प्रमाणे बियाणे वाणास 25 रुपये किलोप्रमाणे अनुदान देय असणार आहे. याच्यासाठी तूर, मूग, उडीद या घटकांसाठी तुम्हाला अर्ज करण्याची ऑनलाईन आवश्यकता नाही आहे. ते तुम्हाला तसेच कृषी विभागांतर्गत तुम्हाला हे वाण तुम्हाला दिले जाणार आहेत. तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सोयाबीन या घटकांसाठी 5 वर्षाच्या आतील वाण फुले किमया 100% अनुदानावर उपलब्ध केले जाणार आहे. यासाठी महा-डी-बी-टी पोर्टलवर आजपासून म्हणजेच आजच्या तारखेपासून गुरुवारपर्यंत म्हणजे 29 मे 2025 पर्यंत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे महा-डी-बी-टीवर सद्यस्थितीत आजच्या तारखेमध्ये पाहायला गेलं तर अजूनही ऑनलाईन अर्ज सुरू झालेले नाहीत. ऑनलाईन अर्ज सुरू झाले आपला व्हिडिओ येईल, त्याच्यावरती प्रमाणित बियाणांतर्गत तुम्हाला कसं लाभ घ्यायचा आहे. आणि 100% अनुदानावर तुम्हाला सोयाबीनाचं वाण मिळणार आहे. आणि त्यासोबतच गुरुवारी ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश जातील व यादीसुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहे. या अनुदानावरील बियाणेसाठी निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलवरील निवड झालेला संदेश व स्वतःचा आधार कार्ड घेऊन आपल्या तालुक्यातील महाबीजच्या वितरकामार्फत शुक्रवारपासून बियाणे उचल करावे. तालुकानिहाय महाबीजच्या वितरकांच्या याद्या गुरुवारी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत वेबसाईटवरती. त्यासोबतच प्रेस नोट्सच्या माध्यमातून एवढं तरी समजून येतं की मित्रांनो, की तूर, मूग, उडीद या घटकांसाठी तुम्हाला ऑनलाईन महा-डी-बी-टीवर अर्ज उपलब्ध नसणार आहेत. ते कृषी विभागाकडून तुम्हाला ऑफलाईन घ्यायचे आहेत. आणि त्यासोबतच फक्त महा-डी-बी-टीवर सोयाबीन या घटकांसाठी तुम्हाला अर्ज उपलब्ध असणार आहेत. आणि तिथून तुम्ही सोयाबीन या घटकांसाठी बियाण्यांसाठीच अर्ज करता येणार आहे. तर वरील सर्व बाबींचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी गट, कंपनी आणि संस्था यांनी maha-dbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 29/5/2025 पर्यंत अर्ज सादर करावेत व अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क सुद्धा साधायचा आहे. जर तुम्हाला काहीच समजलेलं नसेल तर तुम्ही कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधू शकता. अशा प्रकारे ही एक महत्त्वाची प्रेस नोट होती, त्यासंबंधी तुम्हाला माहिती दिलेली आहे. लवकरच आपल्या व्हिडिओ चॅनलमार्फत तुम्हाला बियाण्यांसाठी अर्ज कसं करायचं हे सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल.